नमस्कार, मी निशाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवले दिवाळीसाठी स्पेशल अशी खमंग चकली आणि ही चकली आपण भाजणी न वापरता बनवली आहे। त्यासाठी आपण इथे काय काय वापरले हे बघण्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपण चकली कशी बनवली। त्यासाठी आपण इथे घेतलंय तांदळाचं पीठ, पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेतले, बेसन, लाल तिखट, हिंग, मीठ, गरम मसाला, सफेद तीळ, चकली मसाला, धने जिरे पावडर, ओवा आणि तेल। पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपण इथे बाउल घेतलाय, त्या बाउल मध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूया, बेसन, पोह्याचं पीठ जे आपण पोहे मिक्सरला बारीक करून घेतले, चकली मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, हिंग, लाल तिखट, ओवा, सफेद तीळ, चवीनुसार मीठ आणि हे मसाला जो आहे हा सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत। इथे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा चकलीचाच मसालाही वापरू शकता फक्त। आणि इथे तेल जो आहे तो आपण चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं, आणि हाताने आपण ह्याला असं क्रमली असं करून घ्यायचं आहे। तेल आपण इथे जास्त वापरायचं नाहीये, नाहीतर चकली जी आहे ती तेलात टाकल्यावरती तुटणार। अशा प्रकारे आपला जो गोळा झाला पाहिजे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी आहे ते गरम वापरायचं आहे आणि हा पीठ जो आहे तो चांगला मळून घ्यायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकून हा पीठ जो आहे तो आपण चांगला मळून घेऊया। आणि पीठ जो आहे तो तुमचा पातळ पण नाही झाला पाहिजे आणि जास्त कडक पण नाही झाला पाहिजे, मीडियम पाहिजे। अशा प्रकारे आपण पीठ जो आहे तो आपला चांगला मळून घ्यायचा आहे। हा आपला पीठ जो आहे चांगला मळून झालेला आहे। आता ह्याचे जे आहेत ते आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। असे लांबट असे आपण याचे गोळे करून घ्यायचे आणि चकलीच्या भांड्यामध्ये ह्याला टाकून ह्याच्या चकल्या पाडून घेऊया। अशा प्रकारे ह्याच्यामध्ये प्रेस करून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगलं बंद करून घेऊया आणि एका परातीमध्ये किंवा ताटामध्ये ह्याच्या चकल्या आहेत तर अशा प्रकारे आपण पाडून घेऊया। पीठ तुम्ही असं थोडं कडकच ठेवायचं आहे, म्हणजे जास्त कडक नाही पाहिजे। असं कडक असेल तर ह्याच्या चकलीचे जे दात आहेत ते चांगले बाहेर निघतात। अशा प्रकारे आपण ह्याच्या चकल्या ज्या आहेत त्या पाडून घेऊया। सर्व चकल्या आपण पाडून घेऊया आणि एका साईडला आपण तेल जो आहे तो मीडियम फ्लेमवर गरम करत ठेवायचा आहे। तेल आपला चांगला गरम झालेला आहे। इथे आपण एक एक करून अशा सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व चकल्या ज्या आहेत ह्या फ्राय करून घेऊया, पलटून घेऊया। मस्त असा चकलींना कलर आलेला आहे आणि आपल्या चकल्या ज्या आहेत त्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। व्हिडिओ आवडली असेल तर ती घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।